केमिकल थर्मोडायनॅमिक्स. केमिकल थर्मोडायनॅमिक्स टॉपिकमध्ये आपण सुरुवात करतो ते त्याच्या डेफिनेशन पासून. थर्मोडायनॅमिक्समध्ये काय शिकणार आहे? थर्मोडायनॅमिक्स. आणि थर्मोडायनॅमिक्समध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक शब्द आहे तो म्हणजेच एनर्जी. एनर्जी म्हणजे काय? तर एनर्जी इज अ कॅपॅसिटी टू डू वर्क. एनर्जी म्हणजे काय? कॅपॅसिटी टू डू वर्क. म्हणजेच बिना एनर्जीचं कुठलंच वर्क पण होणार नाही. आणि थर्मोडायनॅमिक्समध्ये आपल्याला वर्क डन आणि एनर्जी यांचं रिलेशन आपल्याला बघायचं आहे. मग आता तसं बघायला गेलं तर डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी आहेत. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची एनर्जी तुम्हाला माहिती आहे. कुठल्या कुठल्या? कायनेटिक आहे, पोटेन्शियल आहे, हीट आहे, थर्मल आहे, केमिकल आहे, विंड एनर्जी आहे, सोलर एनर्जी आहे. सगळ्या एनर्जी आहेत. मग त्या एनर्जीचा अभ्यास आपल्याला इथं करायचा आहे. पण नुसतं एनर्जीचा अभ्यास करून उपयोग नाही. एनर्जी आणि वर्क दोन्हीचा अभ्यास इथं होणार आहे. बरं, असं का होणार आहे? तर एनर्जी नुसती एनर्जी घेऊन उपयोग नाही, वर्क डन व्हायला पाहिजे. तर आम्हाला एनर्जी भरपूर आहे पण आम्ही अभ्यास करत नाही, काय उपयोग आहे तुमचा? तसं इथे एनर्जी असून उपयोग नाही, वर्कमध्ये कन्वर्ट व्हायला पाहिजे. बरं, एनर्जी जर म्हटलं तर एनर्जीमध्ये जे काही पार्ट आहेत ना, त्या पार्टमध्ये आपल्याला फक्त सुरुवातीला म्हटलं तर हीट एनर्जीचं जर थोडंसं आपल्याला रिलेशन बघणार आहे. हीट एनर्जी. आता थर्मोडायनॅमिक्समध्ये डेफिनेशन सांगायची म्हटलं तर ब्रँच ऑफ फिजिकल केमिस्ट्री दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जीज असोसिएटेड विथ मॅटर. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या एनर्जीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याबरोबर थर्मोडायनॅमिक्स जर तुम्ही लिमिटेशन्स बघितले तर आपण काय शिकणार आहे आणि काय शिकणार नाही हे पहिला कळायला पाहिजे. म्हणजे थर्मोडायनॅमिक्समध्ये काय असणार आहे आणि काय नसणार आहे. तर काय नसणार आहे हे मी सांगतो. थर्मोडायनॅमिक्स ही मॅक्रोस्कोपिक प्रॉपर्टी. मॅक्रो म्हणजेच काय? लार्ज स्केलमध्ये ज्या गोष्टी आहेत ना त्या आपण काउंट करू शकतो. म्हणजे एक आता मोलिक्युल आहे, त्या मोलिक्युल बद्दलची इन्फॉर्मेशन त्या मोलिक्युलमध्ये किती एनर्जी आपण सांगू शकणार नाही, पण त्याची क्वांटिटी जास्त असेल तर सांगू शकतोय आपण. परत थर्मोडायनॅमिक्समध्ये आपण केमिकल रिॲक्शनचा रेट शिकणार नाहीये, त्यासाठी वेगळा टॉपिक आहे केमिकल कायनेटिक्स. थर्मोडायनॅमिक्स जे आपण बघणार आहे तर त्याच्यामध्ये जे काही मेकॅनिझम आहे रिॲक्शनचं त्याच्याबद्दलचा स्टडी आपण काही इथं काय करणार नाहीये, हे शिकणार नाही. थर्मोडायनॅमिक्सचा विषय घेतला तर सुरुवात जी होते ती सगळ्यात महत्वाच्या 3 डेफिनेशन्स: ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम आणि आयसोलेटेड सिस्टीम. आता ओपन सिस्टीम म्हणजे काय? सिस्टीम पहिला ते कळायला पाहिजे. सिस्टीम म्हणजेच काय? द पार्ट ऑफ युनिव्हर्स अंडर द थर्मोडायनॅमिक स्टडी. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा हा चहाचा कप आहे, चहा घेतला याच्यामध्ये आणि तुम्हाला म्हटलं की ह्या चहाचं टेम्परेचर किती आहे ते सांगा. तर काय करायचं? एक थर्मोमीटर घ्यायचा आणि इथं साईडला ठेवायचा. चहामध्ये नाही बुडवायचा, साईडला ठेवायचा आणि चहाचं टेम्परेचर सांगायचं. शक्य आहे का ते? सांगू शकताय का? नाही सांगू शकत. मग आपण कधी सांगू शकतोय? ज्यावेळेला तो थर्मोमीटर याच्यामध्ये डीप केल्यानंतर तुम्ही त्याचं टेम्परेचर सांगू शकताय ना. म्हणजे याच्यावरनं काय कळलं तुम्हाला की थर्मोडायनॅमिक्स मध्ये तुम्ही जे सिस्टीमची डेफिनेशन सांगत असाल तर पार्ट ऑफ युनिव्हर्स अंडर द थर्मोडायनॅमिक स्टडी. थर्मोडायनॅमिक स्टडी जो आपण करतोय तो या एवढ्या भागाचा करतोय, बाकीच्या भागाचा केला का? नाही. म्हणून त्याला म्हणायचं सिस्टीम. आणि ही सिस्टीम आहे. बाकीचं बाहेरचं जे काय असेल ते सराउंडिंग. आणि सिस्टीमला आणि सराउंडिंगला जे वेगळं करणार आहे त्याला काय म्हणायचं आपण? बाउंड्री. ही बाउंड्री आहे. मग आता त्यानंतर ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम आणि आयसोलेटेड सिस्टीम. आणि तो ओपन सिस्टीम का म्हणायचं? तर चहा गरम ठेवला कप मध्ये तर थोड्या वेळाने थंड होणार का? होय नाही. मग एनर्जी बाहेर गेली का? एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन झालं का? होतंय. एनर्जी पण गेली म्हणजे एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन होतंय. त्याबरोबर त्यातनं चहाची वाफ जाते का नाही? वॉटर वेपर्स जातात ना निघून. याचा तर मटेरियल पण निघून गेलं. याचा तर मॅटरचं पण ट्रान्सफॉर्मेशन होतंय. मॅटरचं पण ट्रान्सफॉर्मेशन होतंय. असं असेल तर ती कोणती सिस्टीम आहे? ओपन सिस्टीम. ह्या चहाच्या कपवर समजा मी काय ठेवलं, एक अशी बशी ठेवली, क्लोज करून टाकलं. क्लोज केल्यानंतर पाणी बाहेर जाईल का? पाण्याची वाफ बाहेर जाईल का? पाण्याची वाफ नाही बाहेर जाणार. आता पाण्याची वाफ जर बाहेर जात नसेल तर मॅटर बाहेर जाईल का? नाही. पण जरी बशी ठेवली असेल तर चहा थंड होणार का? नाही होणार. होणार, थंड होणार की. याचा अर्थ एनर्जीचं एक्सचेंज होते. एनर्जी फक्त एक्सचेंज होते, मॅटर एक्सचेंज होत नाही. आणि आयसोलेटेड म्हणजेच काय? थर्मास फ्लास्क. पण एकदम चांगला असा कुठं सापडणार नाही जगात, पण समजून घ्यायचं की हे जे काय आयसोलेटेड मटेरियल आहे हे काय करणार? तर आतली एनर्जी पण बाहेर पाठवणार नाही आणि मॅटर पण बाहेर जाऊन देणार नाही. असं असेल तर त्याला काय म्हणणार तुम्ही? आयसोलेटेड सिस्टीम. ठीक आहे, एवढं कळतंय? होय नाही बोला.
येस नो? बर, आता ह्या 3 सिस्टीम झाल्यानंतर क्लोज्ड आयसोथर्मल क्लोज ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम आणि आयसोलेटेड सिस्टीम. आता त्याच्या पुढच्या 2 प्रॉपर्टीज आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत आणि त्याचे एक्झाम्पल्स करून ठेवायचे. पहिली प्रॉपर्टी ती एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय? डिपेंड अपॉन और नॉट डिपेंड अपॉन. द प्रॉपर्टी which depend upon quantity of matter present in the system called as extensive property. For example बघा समोर बघा रे, छोटा बॉम्ब घेतला, एनर्जी कमी का जास्त? कमी का जास्त? कमी. आणि मोठा बॉम्ब घेतला तर एनर्जी जास्त. मग ह्याच्यात क्वांटिटी कशी आहे? ह्याच्यात क्वांटिटी कशी आहे? मग क्वांटिटी जर कमी असेल तर एनर्जी कमी आहे, क्वांटिटी जास्त असेल एनर्जी जास्त आहे. याचा अर्थ जी तुम्ही एनर्जी म्हणताय ती कशावर डिपेंड आहे? क्वांटिटीवर डिपेंड आहे. आणि क्वांटिटीवर जर डिपेंड असेल तर त्याला आपण काय म्हणतो? एक्सटेन्सिव्ह का इंटेन्सिव्ह? एक्सटेन्सिव्ह म्हणजे क्वांटिटीवर डिपेंड आहे. इंटरनल एनर्जी असेल किंवा मास असेल, व्हॉल्यूम असेल, हे सगळं कुठली प्रॉपर्टी आहे? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. दुसरा आहे तो इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय? की जी प्रॉपर्टी क्वांटिटीवर डिपेंड नाही अशी असेल तर त्याला काय म्हणतो आपण? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल समजा पाणी घेतलं, मी एक छोट्या पातेल्यात पाणी उकळायला ठेवलं, किती डिग्रीला उकळते? आवाज 100 डिग्रीला. आणि ते मोठ्या पातेल्यात एक जास्त पाणी घेतलं, ते उकळलं, ते कितीला उकळणार? तेवढाच उकळलं, 100लाच उकळते की. मग हे पण 100लाच उकळलं आणि ते पण 100लाच उकळलं. ह्याच्यात क्वांटिटी कमी आहे तरी 100लाच उकळते, क्वांटिटी जास्त असो 100लाच उकळते. याचा अर्थ बॉइलिंग पॉइंट हा क्वांटिटीवर डिपेंड आहे का? नाही. म्हणजे ती कुठली प्रॉपर्टी आहे? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. ठीक आहे. बॉइलिंग पॉइंट असेल, मेल्टिंग पॉइंट असेल, डेन्सिटी असेल, स्पेसिफिक हीट कंटेंट असेल, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी असेल, ते सगळे कुठल्या प्रॉपर्टी आहेत? आवाज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. नेक्स्ट आहे स्टेट फंक्शन. स्टेट फंक्शन कोणत्या कोणत्या बघा? 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या. कोणत्या 4 गोष्टी बघा? प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर आणि नंबर ऑफ मोल्स. आता ह्या 4 गोष्टी तुम्हाला व्हेरिएबल्स पण म्हणू शकतो, बदलतात. प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, नंबर ऑफ मोल्स. आता हे काय आहे की एखाद्या सिस्टीमची इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे असेल तर हे 4 लोक मिळून तुम्हाला त्या सिस्टीमची इन्फॉर्मेशन देतात. मग स्टेट ऑफ द सिस्टीम आहे किंवा स्टेट फंक्शन्स आहेत, म्हणजे स्टेट सांगण्यासाठी यांचा वापर केला जातो, म्हणजे आपण त्यांना काय म्हणतो? स्टेट फंक्शन्स. आणि यांचा असं पण आहे की एक बदलला की दुसरा बदलतो, कधी कधी 2 बदलतात, तिसरा आणि चौथा कॉन्स्टंट राहतो, कधी कधी एक बदलला की दुसरा बदलतो, दुसरा बदलला की तिसरा बदलतो. म्हणजे हे सगळे एकमेकांवर डिपेंड आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण समजा एखादा गॅस घेतला आणि हा पिस्टन आहे, हा, आणि तुम्ही काय केला? पिस्टन प्रेस केला. पिस्टन प्रेस केला म्हणजे काय वाढवलं? आवाज प्रेशर वाढवलं. आणि प्रेशर वाढवल्यामुळे काय झालं? कॉम्प्रेस झालं. व्हॉल्यूम काय झालं? कमी झालं का वाढलं? कमी झालं. मग तुम्ही काय वाढवलं? व्हॉल्यूम कमी झालं. समजतंय? असं असेल तर त्याला म्हणजे स्टेट फंक्शन्स कळते. आणि याच्यामध्ये पण तुम्हाला एक सांगतो, एक स्टेट फंक्शन हा कोणावर डिपेंड असतो? तर इनिशियल आणि फायनल स्टेटवर डिपेंड असतो. नॉट डिपेंड अपॉन द पाथ फॉलोड बाय द सिस्टम. पाथवर डिपेंड नाही. कशावर डिपेंड असतो? इनिशियल स्टेट काय आहे आणि फायनल स्टेट काय याच्यावर डिपेंड आहे. म्हणजे कसं, चहा करताना गॅसवर चहा करा, चुलीवर करा, किंवा आणि कसं काय करायचं ते करा, चहा झाल्याशी मतलब आहे ना. म्हणजे कसा चहा केलाय हे महत्वाचं नाही, कसा इन द सेन्स कसा गरम केलाय. तुम्ही म्हणणार की कसा चहा, आम्ही चटणी टाकून चहा करतो, तसा विषय वेगळा येतो. म्हणजे इनिशियली काय होता, क्या से क्या हो गए, पण ते कोणी कसं काय ह्याच्याशी काही घेणं देत नाही आपल्याला. समजलं ना. म्हणजे जे फंक्शन्स इनिशियल आणि फायनल स्टेटवर डिपेंड आहेत त्यांना आपण म्हणतो स्टेट फंक्शन्स. आणि जे फंक्शन्स पाथवर डिपेंड आहेत त्यांना म्हणतो पाथ फंक्शन्स. फॉर एक्झाम्पल, मग इथं मुंबईला जायचंय, इथनं मुंबईला जायला 2-3 रस्ते आहेत. इथनं डायरेक्ट मुंबईला जाणं, इथनं मला वाटतं गोव्याला जाऊन मुंबईला जावं, आणि काही जण वाटतं की मी इथनं दिल्लीला जाऊन मुंबईला जाणार आहे. 3 रस्ते आहेत. 3 रस्त्यासाठी अमाऊंट ऑफ पेट्रोल सेफ का डिफरंट? इनिशियल पॉइंट हाच आहे, फायनल पॉइंट
सेमच आहे तिघांसाठी पण अमाऊंट ऑफ पेट्रोल ती कशावर डिपेंड आहे, पाथवर डिपेंड आहे. तशा पद्धतीचे जे आहेत ना त्यांना आपण पाथ फंक्शन्स म्हणतात, आपण पाथ फंक्शन्स कळतंय. आणि स्टेट फंक्शन कोणाला म्हणायचं, इनिशियली काय आहे, फायनली काय आहे, एवढ्याशी मतलब. तुम्ही काय मध्ये काय करताय ह्याची काही घेणं देणं नाहीये. समजलं का? मी तुम्हाला म्हटलं की 80% पाडायचे, 80% पडल्याशी मतलब. तुम्ही काय अभ्यास करून पाडा किंवा आणि काय करून जुगाड करून पाडा, त्याशी काही घेतलं नाही आम्हाला. बरोबर ना? असं असेल स्टेट फंक्शन इनिशियल आणि फायनल. समजते? होय ना मला? येस नो? हा. परत पुढचा आहे तो इक्विलिब्रियम. आता ह्याच्यामध्ये पण इक्विलिब्रियम मध्ये कसं आहे, थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम आहे, केमिकल इक्विलिब्रियम आहे आणि हा काय झालंय, क्या हुआ, मन में लड्डू फुटा, लग्नाचा. काय आठवलं? बरं ठीक आहे, चला. काय सांगत होतात आता? इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियमचा अर्थ सांगतो मी तुम्हाला. विथ रिस्पेक्ट टू टाइम जर काही चेंज होणार नसेल तर ती सिस्टीम इक्विलिब्रियम कंडिशनला आपण असं म्हणतो. त्याच्यामध्ये इक्विलिब्रियम मध्ये 3 प्रकार आहेत. एक थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम आहे, दुसरा केमिकल इक्विलिब्रियम आहे आणि तिसरा मेकॅनिकल इक्विलिब्रियम आहे. थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम जर म्हटला तर थ्रूआउट द प्रोसेस काय व्हायचं ते होते, पण टेम्परेचर चेंज व्हायला नाही पाहिजे, ते थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम आहे. दुसरा केमिकल इक्विलिब्रियम. आता केमिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय की कोणती पण प्रोसेस होते पण त्याच्यामध्ये कंपाऊंड जो आहे तो कंपाऊंड बदलला नाही पाहिजे, तो ब्रेक नाही झाला पाहिजे, नवीन कंपाऊंड तयार व्हायला नाही पाहिजे, तो केमिकली तो तसाच राहायला पाहिजे. पाणी गरम आहे H2O, बर्फ केला H2O, पाण्याची वाफ केली H2O, काय बदललं का, मॉलिक्युलर फॉर्म्युला बदलला का नाही. असं असेल तर कोणतं इक्विलिब्रियम, केमिकल इक्विलिब्रियम. आणि नेक्स्ट आहे तो मेकॅनिकल इक्विलिब्रियम. मेकॅनिकल इक्विलिब्रियम म्हणजे कसं, ती एखादी वस्तू आहे ती तशीच दिसली पाहिजे, त्याच्यामध्ये काही चेंजेस व्हायला नाही पाहिजे. म्हणजे कसं बघा, एक रॉड एकदम गरम करून ठेवला, एकदम असा रेड हॉट करून ठेवला. हा शोले पिक्चर मध्ये नाही का, हम अंग्रेजों को जमाने की जेलर हे वाला, तो बघितला का पिक्चर? तो सळी एकदम गरम करून ठेवायची. किंवा तवा गरम नसतो का घरातला, भाकरी झाल्या की नाही, गरम गरम तवा दिसताना तो तुम्हाला गरम आहे का थंड आहे कळत नाही, बघितल्यानंतर कळत नाही. त्या तव्यात जाऊन बसायचं मग कळते गरम आहे का थंड आहे. होय नाही? येस नो? मग गरम तवा जर ठेवला असेल तर काही वेळा तर थंड होणार का तसंच राहणार? थंड होणार. याचा अर्थ एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन झालं का नाही, पण त्याच्यामध्ये काही चेंजेस झाले का नाही. तो आधी पण तसाच दिसत होता आणि आता पण तसाच दिसतोय. कळलं काय? होय नाही? तर कुठलं इक्विलिब्रियम आहे हे? आवाज मेकॅनिकल इक्विलिब्रियम. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा प्रोसेस. 4 प्रोसेस लक्षात ठेवायच्या. कुठल्या कुठल्या बघा. पहिली आहे ती आयसोथर्मल. आयसोथर्मल मध्ये काय, आयसो म्हणजे आयसोचा मिनिंग काय होतो? आवाज. आयसोथर्मल म्हणजे सेम. आयसो म्हणजे सेम, थर्मो म्हणजे टेम्परेचर. टेम्परेचर कसं असणार आहे? बोला. कॉन्स्टंट. टेम्परेचर कसं आहे? कॉन्स्टंट. टेम्परेचर बदलणार नाही. तुम्ही काय पण करा, टेम्परेचर नाही बदलणार. पण प्रोसेस सुरू आहे. म्हणजे कसं, पातेलं ठेवलं पाण्याचं, पाणी उकळायला सुरुवात झाली. पाणी उकळताना किती टेम्परेचर असणार आहे? 100 डिग्री. 5 मिनिटांनंतर बघितलं, 10 मिनिटांना बघितलं, 1 तासानं बघितलं, बदललं काय टेम्परेचर? प्रोसेस सुरू आहे का? प्रोसेस चालू आहे? चालू आहे तुम्ही बरं. प्रोसेस सुरू आहे पण टेम्परेचर तेवढंच आहे. असं असेल तर काय म्हणायचं? हा, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. याच्या अंगातली मस्ती तेवढीच आहे. त्याला म्हणायचं इंटरनल एनर्जी. काय म्हणायचं? इंटरनल एनर्जी. ठीक आहे. मग इंटरनल एनर्जी कोणत्या लेटरने दाखवतो? बोला. यू. आधी यू न दाखवायचं, आता यू न दाखवतो. काय करायचं आपल्याला? इंटरनल एनर्जी यू न दाखवतो आपण. बरं, हे यू. मग मला सांगा, तर डेल्टा टी इज इक्वल्स टू काय येतो? डेल्टा टी 0. टेम्परेचर बदललं का? होय. बदललं का नाही? पण डेल्टा टी 0 आहे म्हटलं तर डेल्टा यू पण काय येणार? 0. अंगातली मस्ती बदलत नाही. आपल्यासारखं पैसे आपल्या खिशात भरपूर आले की अंगात मस्ती येते.
तसं यांचं पण आहे. टेम्परेचर वाढलं की इंटरनल एनर्जी पण काय होते, वाढते. होय ना बोला, येस नो, समजते का? पुढचा आयसोथर्मल प्रोसेस. नंतर पुढचा कोणता आहे, आयसो बारीक म्हणा, बेरिंग म्हणा. बार, बार म्हणजे माहिती आहे का सगळ्यांना? तसा बार नव्हे, तसा पण बार नव्हे. बार हे प्रेशरचं युनिट आहे. कुणाचं? प्रेशरचं युनिट आहे. मग प्रेशर कसं घ्यायचं, कॉन्स्टंट. मग डेल्टा पी कसा असतो, 0. प्रेशर बदलायचं नाही, प्रेशर कॉन्स्टंट. तुम्ही काय पण करा तिकडं, प्रोसेस सुरूच आहे. प्रोसेस बदलायची, प्रोसेस सुरू आहे, प्रोसेस बंद नाहीये. पण प्रेशर कॉन्स्टंट राहिलं पाहिजे. म्हणजे प्रोसेसचा अर्थ काय होतो, काहीतरी सुरू आहे पण प्रेशर कॉन्स्टंट आहे. कळलं, समजलं ना? हा, असलं चांगलं लगेच कळते. नेक्स्ट आयसो बेरिंग झालं, परत नेक्स्ट काय विषय काय श्रेया? नेक्स्ट कोण आहे, आयसोकोरिक. आयसोकोरिक प्रोसेस, कोरिक नव्हे, कोरिक. आयसोकोरिक म्हणजे कोण कॉन्स्टंट असतो, व्हॉल्यूम कसा असतो, कॉन्स्टंट. व्हॉल्यूम बदलायचा नाही. फॉर एक्झाम्पल कुकर गॅसवर ठेवला, गॅसवर ठेवला तर मग गॅस ऑन केला. तुम्ही किती जरी वेळ ठेवला तर कुकर असा मोठा बारका होणार नाही, तेवढाच राहणार आहे. व्हॉल्यूम बदलतंय का? व्हॉल्यूम कसं आहे, कॉन्स्टंट आहे. डेल्टा व्ही कसं आहे, कसं आहे, 0. समजते का? होय नाही, येस नो? नक्की काय झाली ना? पुढचा ॲडियाबॅटिक. एडियाबैटिक प्रोसेस में एडियाबैटिक, अंदर का कोई बाहर नहीं, अंदर का कोई बाहर ना जा सके और बाहर का कोई अंदर ना आ सके और चाबी खो जाए. म्हणजे अंदर का कोई बाहर और बाहर का कोई अंदर नाही म्हणजे काय आहे, एक अशी एक कंटेनर आहे. त्या कंटेनर मध्ये हे पूर्ण आयसोलेट केले. बाहेरचं कोणी आत गेलं नाही पाहिजे, आतलं कोणी बाहेर गेलं नाही पाहिजे. कोण म्हणजे हीट आणि मॅटर. मॅटर आतला मॅटर आतच राहायला पाहिजे, बाहेर नाही गेला पाहिजे. हीट पण आतच राहिली पाहिजे. काय ना होय नाही, तेच नो? हा, आता इथं बघा, समजा हे काहीतरी मॅटर आत ठेवलाय, तर बाहेरून मी हीट त्याला म्हटलंय, ह्याला हे कोण आहे माहिती तुम्हाला? कोण आहे? हीट. हीटला आत पाठवायचं म्हटलं म्हणजे आपल्यात काय, आपली शानी मंडळी काय करणार, असे एक पातेलं घेणार, पातेला आयसोलेट करणार. आयसोलेट करणं म्हणजे काय, असं एक मटेरियल असते बघा, ते मटेरियल हीटचं ट्रान्सफॉर्मेशन करत नाही आणि हे तर चाकाला ठेवणार. पातेलं घ्यायचं, गॅसवर ठेवायचं, गॅस चालू करायचा, साखर पावडर, दूध आणि काय टाकायचं जे पाहिजे ते. मग मला सांगा, चहा गरम होईल काय? हीट आत जाणार नाही ना? जाईल का? नाही. आयुष्यभर जरी बसला तर चहा होणार नाही. क्यू आत जाणार का? जाणार का नाही? आतली क्यू बाहेर जाणार का? नाही. आतला क्यू बाहेर नाही, बाहेरचं क्यू आत नाही. हीट बाहेरची आत नाही, आतली हीट बाहेर नाही. बरं, मॅटरचा विषयच नाही. हीट जाते, मॅटरचा काय संबंध आहे? मॅटर पण आत बाहेर करू शकत नाही. मग मी म्हटलं, अंदर का कोई बाहेर ना जा सके और बाहेर का कोई अंदर ना आ सके. कोई म्हणजे कोण? हीट आणि मॅटर, क्यू. मग आता ह्याचं टेम्परेचर बदलणार का कॉन्स्टंट राहणार? टेम्परेचर बदलणार का कॉन्स्टंट राहणार? टेम्परेचर बदलते, टेम्परेचर चेंजेस. डेल टी इज नॉट इक्वल टू 0, डेल यू इज नॉट इक्वल टू 0. याचं कारण काय माहितीये का? आता एक सांगितलं नाही मी, प्रोसेस हा शब्द कळतोय का? प्रोसेस, प्रोसेस. आत कधी प्रोसेस होतीये म्हणजे काय केलं आता कळतंय बघा. लगेच बॉम्ब फोडला, बॉम्ब फोडायच्या आधी टेम्परेचर वेगळं होतं, कमी होतं. बॉम्ब फुटल्यावर टेम्परेचर, हा, बॉम्ब फुटल्यावर तर हे फुटलं नाही. मग बॉम्बचं टेम्परेचर, जी इंटरनल एनर्जी होती ती बाहेर पडली ना, तिथं टेम्परेचर काय झालं? टेम्परेचर बदललं का तेवढंच राहिलं? टेम्परेचर बदलतंय याचा अर्थ ही कोणती प्रोसेस आहे? ॲडियाबॅटिक. म्हणजे एका बाजूला तुम्हाला काय दिसतंय की बाहेरची हीट आत जात नाही, आत हीट बाहेर जात नाही, पण तसं टेम्परेचर बदलत आहे. याचा अर्थ कोणती प्रोसेस? ॲडियाबॅटिक. समजलं? महिना बोला. नेक्स्ट पुढची सायक्लिक प्रोसेस. कुठली? सायक्लिक. सायक्लिक प्रोसेस मध्ये काय होतंय की आता पाणी
पातेल्यात घेतलं, पाण्याचं टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस आहे. सुरुवातीला मी गॅसवर ठेवलं, गरम झालं, किती टेम्परेचर झालं परत? आवाज हा, परत हळूहळू थंड व्हायला लागलं, परत टेम्परेचर काय झालं? परत 25 झालं. कळलं का? थोड्यानं थंड होणार ना पाणी, मग आधी पण 25 होतं, नंतर पण 25 झालं, म्हणजे फिरून परत कुठं आलं आणि ओरिजिनल पोझिशनला आलं. तुम्ही नाही का घरातून बाहेर पडताय, गावापर्यंत डॉट डॉट डॉट, परत कुठं येत आहे? घरात. सायक्लिक प्रोसेस, समजलं ना? नेक्स्ट आहे ती रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल. रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल. बघा हा, लक्षात आहे. ऋतुराज सायकल, हा, आणि ऋतुराजची ती मागे कॅरेजवर बसली आहे का? आणि हा, आणि ऋतुराज काय करलाय? सायकल चालवा करलाय. सायकल चाललंय. आपली अवकात नाही अजून आपल्या स्वतःच्या पैशाने पेट्रोल टाकून गाडी घ्यायची. हा, बर. आता तेवढंच म्हणलंस, नाव तर घ्यायचं. वर जाताना हे रिव्हर्सिबल ऍक्च्युअली, आणि ही इरिव्हर्सिबल. वर जाताना इथपर्यंत गेलाय आणि आता म्हटलं आता काय मी वर जाऊ शकत नाही, वजन जास्त आहे हो. मग तो इथनं परत माग. रिव्हर्सेबल. रिव्हर्सेबल आता म्हणायचं असते नुसतं असं. परत एकदा काय इथं गेली सायकल काय, आणि परत ती म्हणते की मेरे बाबू मेरे सोना, आता लई दमलाय, आता मी सायकल चालवतो म्हणून. आणि ती सायकल चालवायला सुरुवात केली. आणि सायकलची एक कंडिशन आहे बरं का, त्याला पायडल पण नाही आणि ब्रेक पण नाही. तिथं आल्यावर पायडल काढून टाकलं समजा. समजायला काय जाते आयुष्यात, ते काय गोष्टी समजायच्या असतात. मला काय माहिती, तुम्ही लेप पोचलेले खेळाडू सध्या. बर, इथून त्याला पायडल पण नाही, ब्रेक पण नाही, इथून सायकल निघाली. आता इथं काय झालं की ऋतुराजला कोणतरी दुसरे दिसले. सायकल आधीमध्ये थांबणार का? अजिबात नाही थांबत. एकदा इथं सायकल इथपर्यंत येऊपर्यंत अजिबात सायकल थांबत नाही. काय आधीमध्ये थांबली का? प्रोसेस थांबली का मध्ये आधीमध्ये? इरिव्हर्सिबल, परत येणार नाही. इरिव्हर्सिबल. एकदा इथनं खाली केली की परत आपाप वर येणार का? नाही. इरिव्हर्सिबलचा अर्थ कळाला? होय नाही? येस नो? इथे कसं आहे रिव्हर्सिबल. आता उदाहरण दुसरं एक घेऊया. ट्रॅक्टर ट्रॉली. ट्रॅक्टर आणि ट्रॉली, दोन ट्रॉली अशी मागे चालल्यात, आणि हा ट्रॅक्टर आहे समजा. पुढे इथपर्यंत गेलं आणि एका ट्रॉलीचा खूप तुटला. एक ट्रॉली तिथेच थांबणार का मागे येणार? रिव्हर्सिबल. समजतंय का? आणि इथं तुम्ही समजून घ्या, रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये सगळ्यात जास्त एफर्ट्स घ्यावं लागतं. कारण इथनं इथेपर्यंत जायचं म्हटलं तर सोपं गोष्ट नाहीये. घरी गेल्यानंतर 4 भाकरी खाणार परतो, एवढं वर्कडन झाले. म्हणजे इथं डब्ल्यू कसा असतो? मॅक्झिमम असतो. कसा असतो? मॅक्झिमम. जास्त वर्कडन करावं लागतंय. डबल शीट चालला असलं, आपण पुलावरून जायचं आहे, वर जाताना आपण आपल्या मित्राला सायकल द्यायची आणि खाली येताना आपण घ्यायची आणि त्याला म्हणायचं बघ तू अर्धी चालवलंस, मी अर्धी सायकल चालवली आहे. पण तसं नाही. ते वर जाताना डब्ल्यू कसा आहे? मॅक्झिमम. नाही तर कसं आहे? डब्ल्यू नॉर्मल आहे. मग इथं एक तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे सगळ्यांना. डब्ल्यू मॅक्सचा फॉर्म्युला सांगा. डब्ल्यू मॅक्स इज इक्वल्स टू -2.303 NRT log to the base layer V2 upon V1. इथं वेगळे फॉर्म्युले आहेत. जर हे मायनस सांगितलंय याचा अर्थ वर्क डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग. इथंच आपण बॉयस लॉ काय सांगतोय? प्रेशर आणि व्हॉल्यूमचं रिलेशन आहे. प्रेशर आणि व्हॉल्यूम एकमेकांना इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. फक्त लॉग टू द बेस 10 P1 upon P2 करायचा.
बॉयल्स लॉ नुसार P1/P2 केला की प्रेशर दिला असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा, व्हॉल्यूम दिला असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा. मग हे काय समजत नसेल तर मी सांगतो बघा. हे कंटेनर आहे, हा पिस्टन आहे, हा गॅस आहे, हा गॅस, हा पिस्टन जर मागे जाणार असेल तर गॅसचं काय होणार आहे एक्सपान्शन. पण ते कसं एक्सपान्शन आहे, रिव्हर्सिबल एक्सपान्शन. म्हणजे कसं, इंजेक्शन घ्यायचं, पुढची निडल काढून टाकायची, बोट लावायचं आणि तो पिस्टन मागं ओढायचा. आपोआप मागं आला का नाही, तुम्ही आणला ना, त्यासाठी तुमचं काहीतरी वर्तन झालं ना, अशा वेळेचं एक्सपान्शन म्हणजेच रिव्हर्सिबल एक्सपान्शन. आणि एक्सपान्शन असेल तर W मायनस असतो, तेच कॉम्प्रेशन असेल, कॉम्प्रेस होणार असेल तर W कसा असतो, प्लस असतो. आणि त्या W चा फॉर्म्युला काय सांगा बरं, W इज इक्वल्स टू, अरे दुसरा फॉर्म्युला नॉर्मल W वाला, इरिव्हर्सिबल वाला W मायनस P डेल्टा V. म्हणजे लक्ष, आपल्या प्रॉब्लेम मध्ये फॉर्म्युल्यामध्ये कुठला पण क्वेश्चन असू दे, त्या क्वेश्चन मध्ये कोणता शब्द महत्वाचा आहे, रिव्हर्सिबल आहे का इरिव्हर्सिबल आहे बघायचा. जनरली इथे इरिव्हर्सिबल शब्दापेक्षा कोणता शब्द असतो माहितीये का, ऍट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर. कुठला शब्द असतो, कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर. हे जे 4 फॉर्म्युले तयार करायचे, ह्याचा एक फॉर्म्युला ऑलरेडी तयारच आहे, हे समजून घ्यायचं. हे कळतंय होय नाही. ही प्रोसेस असते रिव्हर्सिबल असते, ती तुम्ही घडवून आणताय. ही कशी असते, नॅचरल प्रोसेस असते, ह्याच्यामध्ये तुम्हाला काही करायची गरज लागत नाही, आपोआप प्रोसेस होऊन जाते. हे कळतंय होय नाही. नेक्स्ट फॉर्म्युले नंतर आणि एकदा बघूया. आयसो थर्मल आणि ॲडिबॅटिक प्रोसेस. पहिला आयसोथर्मल प्रोसेस, दुसरी ॲडिबॅटिक प्रोसेस. आयसोथर्मल प्रोसेस मध्ये मला सांगा टेम्परेचर कसं आहे, कॉन्स्टंट. आणि ॲडिबॅटिक मध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट नाही, टेम्परेचर कॉन्स्टंट राहत नाही, नॉट कॉन्स्टंट असं म्हणा. आता याच्यामध्ये बघा, डेल्टा टी इज इक्वल टू काय तो 0, नाही तर काय तो डेल्टा टी नॉट इक्वल टू 0. कळते का. म्हणजे इथं काय सांगितलं मी तुम्हाला, एका आयसोलेटेड कंटेनर मध्ये बॉम्ब फोडला, टेम्परेचर कॉन्स्टंट राहील का नाही. इथं कसं आहे, टेम्परेचर कॉन्स्टंट राहते. इथं प्रोसेस सुरू आहे, उकळतं पाणी, म्हणजे पाणी उकळायला ठेवले, पाणी उकळायला ठेवल्यानंतर तुम्ही किती जरी वेळ ठेवून उकळवलं तरी या पाण्याचा टेम्परेचर 100च्या वर जात नाही. टेम्परेचर कसं आहे, कॉन्स्टंट. पण इथं कसं आहे, टेम्परेचर काय होते, बोला बदलते का तेच राहते, बदलते. कळलं ना. याच्यामध्ये हिटचं एक्सचेंज होतंय का, होत नाही. गॅस लावलाय ना खालनं तुम्ही, जेवढं तुम्ही इथनं हिट द्यायला ना, तेवढीच हिट तो परत आणि सराउंडिंगला द्यायला लागलाय. याच्या स्वतःकडे काही ठेवून घेत नाही. असं असेल तर ते कोणतं आहे, आयसोथर्मल. हिटचं एक्सचेंज होतंय का, बाहेरची हिट आत जाऊ शकते का नाही, हिटचं एक्सचेंज होत नाही. इथं होते. मग इथं आयसोथर्मल प्रोसेस आपण जर कन्सिडर केलं तर हा कंटेनर हा आयसोलेटेड असतो का, आयसोलेट करून ठेवला गेला नाही. इथं कंटेनर कसं आहे, आयसोलेटेड आहे. म्हणजे बघा, हे पूर्ण आयसोलेट करून ठेवले, हिटचं एक्सचेंज होतच नाही अजिबात. समजते होय नाही बोला, येस नो. इथं डेल्टा U इज इक्वल्स टू 0, नॉट इक्वल टू 0. ते इंटरनल एनर्जी बदलत नाही, तिथे बदलते. ठीक आहे. नेक्स्ट आता पुढचा जो पार्ट आहे याच्यामध्ये वर्क डन हा जो विषय आहे ना, तो वर्क डन विषय तुम्हाला जर थोडासा व्यवस्थित समजायला पाहिजे, म्हणजे साइन कन्व्हेन्शन समजायला पाहिजे. 2 प्रकारचे वर्क डन आहेत. एक कुठला सांगितलं मी, 2 शब्द सांगितले ना, कुठले 2 शब्द सांगितले, इरिव्हर्सिबल. अशा वेळेचं म्हणजे हे आपोआप होणार वर्क डन म्हणजे इरिव्हर्सिबल. आणि रिव्हर्सिबल म्हणजे आपोआप न. तुमचा अभ्यास कसा, आपोआप होतोय का आपोआप होत नाही, डोक्यावर बसायला लागते, कोणतरी फोडा लागतंय, मग फोडल्यानंतर मग अभ्यास होतो. म्हणजे ती रिव्हर्सिबल प्रोसेस. बरं जाऊ दे. इरिव्हर्सिबल अजून एक नाव आहे, याला म्हणायचं स्पॉन्टेनियस. काय म्हणायचं, स्पॉन्टेनियस. स्पॉन्टेनियस म्हणजे काय, हा नॅचरल प्रोसेस असतात सगळ्या. आणि इकडे कसे नॉन
नॉन स्पॉन्टेनियस. हे कसं आहे? नॉन स्पॉन्टेनियस म्हणजे आपोआप होणार नाही. बरं आता बघा इथला डब्ल्यूचा फॉर्म्युला काय? डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी डेल्टा व्ही. आणि इकडे फॉर्म्युला काय? डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू मायनस 2.303 एन. एन म्हणजे कोण? नंबर ऑफ मोल्स. आर म्हणजे कोण? गॅस कॉन्स्टंट. टी म्हणजे कोण? टेम्परेचर. आणि लॉग टू द बेस 10 V2 upon V1. V2 upon V1 किंवा P1 upon P2. आता हा मायनस साइन काय इंडिकेट करतोय? वर्क डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग. म्हणजे काय समजून घ्या. आता हा कंटेनर आहे, हा पिस्टन आहे. हा पिस्टन जर वर गेला तर एक्सपान्शन, खाली आला तर आवाज कॉम्प्रेशन. आता वर जाताना पण तो आपोआप चाललाय का तुम्ही ओढताय ह्याच्यावर डिपेंड आहे. तो पिस्टन जर आपोआप वर गेला तर इरिव्हर्सिबल प्रोसेस, आणि ते मागं ओढला तर कोणती प्रोसेस? रिव्हर्सिबल प्रोसेस. म्हणजे कसं सांगतो मी, सिरिंज इंजेक्शनची सिरिंज घेतली, पुढची निडल काढून टाकली, पुढे बोट लावलं. जर तुम्ही पिस्टन मागं ओढायला सुरुवात केला, मागं ओढताना तो सहज येत नाही, तर पुढे बोट लावले तुम्ही, सहज येत नाही याचा अर्थ ती प्रोसेस स्पॉन्टेनियस आहे का नॉन स्पॉन्टेनियस आहे? नॉन स्पॉन्टेनियस आहे. म्हणजे रिव्हर्सिबल आहे. तुम्ही मधून सोडून दिलं तर परत नाही पुढे जाते. अशाला डब्ल्यू म्हणजे वर्क डन हा मॅक्झिमम असतो, मॅक्स असतो. आणि तेच एक्सपान्शन मी असं पण सांगतो. बघा सिरिंज घेतली, पिस्टन मागे ओढला, परत पुढचं बोट बंद केलं, पिस्टन दाबला असा आत. आता इथनं पुढं प्रोसेस सुरू झाली. मी बोट काढलं, ते पिस्टन मागे आपोआप येतो. का बरं? कॉम्प्रेस करून ठेवली ना एअर, म्हणजे ते एक्सपान्शन आहे ना ते आपोआप झालं. म्हणजे एक्सपान्शन पण दोन पद्धतीने होऊ शकतं. पिस्टन मागे जाणं हे दोन पद्धतीने होतं. तुम्ही मागं ओढला तर ही पद्धत, आणि आपोआप आला तर हे. तसं सेम कॉम्प्रेशनचं पण आहे. तुम्ही पिस्टन मागे ओढून ठेवलाय, परत बोट लावलं, परत कॉम्प्रेस करायला जावा, सहज होत नाही. तुम्हाला एक्स्ट्रा एनर्जी द्यावी लागते. यासाठी डब्ल्यू मॅक्स असणार आहे कॉम्प्रेशन. आणि ह्या दुसरी एक गोष्ट सांगतो. बोट लावलं, पिस्टन मागे ओढून ठेवला तुम्ही आता, आणि परत बोट काढलं, पिस्टन काय होणार? आपोआप जातो. कळतंय का? ते आपोआप कॉम्प्रेस झाला. म्हणजे कुठली प्रोसेस आहे? स्पॉन्टेनियस. म्हणजे कॉम्प्रेशन पण होतंय, एक्सपान्शन पण होतंय. इथं पण कॉम्प्रेशन पण होतंय आणि एक्सपान्शन पण होतंय. पण एक समजून घ्यायचा, जर कॉम्प्रेशन असेल वर्क डन बाय द सराउंडिंग ऑन द सिस्टीम, असं असेल तर डब्ल्यू कसा असतो? पॉझिटिव्ह. आणि एक्सपान्शन असेल वर्क डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग, तर डब्ल्यू काय असतो? निगेटिव्ह. हे कधी? एक्सपान्शन साठी. समजते? एवढं माहित पाहिजे. हीटचं पण तसंच आहे. समजा हीट तुम्ही जर त्या सिस्टीमला देत असाल, पाणी गरम करायला लागलाय, पाणी म्हणजे सिस्टीम आहे. हीट पाणी गरम करता असेल तर क्यू त्या पाण्यामध्ये आत चालली का पाण्यातली क्यू इकडे चालली, बाहेर चालली? हीट बाहेरची आत चालली का आतली बाहेर चालली? पाणी गरम करताना पाणी गरम व्हायला नाही ना, त्याचं गॅस हीट कुठे चालले? पाण्यात चालले ना. पाणी गरम व्हायला लागले, मग पाण्याचं टेम्परेचर काय चाललंय? पाण्याने हीट आत घेतली का बाहेर टाकली? अशा वेळेला असेल तर पॉझिटिव्ह. म्हणजे एंडोथर्मिक प्रोसेस. एंडो म्हणजे आत, थर्मा म्हणजे हीट. एंडोथर्मिक प्रोसेस साठी हीट आत येते. आणि एक्झोथर्मिक प्रोसेस असेल तर हीट काय होते? बाहेर जाते. निगेटिव्ह न साईन न दाखवतो आपण. पैशासारखंच आहे रे. पैसे खिशात आले तर कसं दाखवायचं? पॉझिटिव्ह. पैसे खिशात गेले तर निगेटिव्ह दाखवायचं. हे समजते? होय नाही? हे साइन कन्व्हेन्शन्स कळायला पाहिजेत. पुढं फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. काय सांगते? हीट पुन्हा बदलचे एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, बट इट कॅन कन्वर्ट इनटू वन फॉर्म इनटू अनदर फॉर्म. आणि होल युनिव्हर्सची एनर्जी कशी असते? कॉन्स्टंट. एक एनर्जी संपली की दुसरी एनर्जी तयार होते, तेवढ्याच अमाऊंटची एनर्जी तयार होते. मग ते जर आपल्याला सांगायचं म्हटलं तर मॅथमॅटिकली कसं सांगू शकतो आपण? क्यू म्हणजे हीट एनर्जी आहे. क्यू म्हणजे काय? हीट एनर्जी आहे. आता एनर्जी आपण दिली एखाद्या सिस्टीमला. फॉर एक्झाम्पल ही समजा सिस्टीम आहे, हा गॅस आहे, आणि याला आपण हीट द्यायला सुरुवात केली. हीट म्हणजे कोण द्यायला सुरुवात केली? क्यू द्यायला सुरुवात केली. गॅसवर ठेवलं त्याला.
आतला गॅस गरम होणार का नाही? हा गॅस गरम झाला, गरम होत असताना त्याचं टेम्परेचर वाढणार का नाही? टेम्परेचर वाढतं म्हणजे इंटरनल एनर्जी वाढली. कुठली एनर्जी वाढली? इंटरनल एनर्जी वाढली. म्हणजे हा डेल यू चेंज इन इंटरनल एनर्जी. गरम झाला ना, इंटरनल एनर्जी वाढली. जसं एनर्जी वाढत जाईल तसा पिस्टन मागे जाणार का नाही? पिस्टन मागे सरकतोय, याचा अर्थ वर्क डन झालं. वर्क डन झालं म्हटलं की पी व्ही टाईपचं वर्क डन झालं, पी डेल्टा व्ही टाईपचं वर्क डन झालं. म्हणजे काय झालं की तुम्ही याला जर तुम्ही 100 एनर्जी दिली असेल, किती दिली? 100 एनर्जी दिली. कुणाला? सिस्टीमला. किती एनर्जी दिली? 100. 100 एनर्जी दिली. 100 एनर्जी पैकी त्यानं काय केला? 40 एनर्जी गफला केला, फ्रॉड केला, स्वतःमध्ये ठेवून घेतला. आणि 60 एनर्जीचं काय केला? वर्क डन केला, काम केला. बरोबर. 40 आणि 60 काय आली? 100. म्हणजे तुम्ही एक एनर्जी दुसऱ्यामध्ये कन्वर्ट केली तर पूर्णपणे कन्वर्ट होते. तिथं फ्रॉड होत नाही. फ्रॉड होत नाही इन द सेन्स कोणता? की 100 दिले आणि 90 तयार झाले असं होत नाही. 100 दिले ना 100 तयार होणार, पण वेगवेगळ्या फॉर्म मध्ये तयार होणार. मग चेंज इन इंटरनल एनर्जी गफला आहे. जसं तुम्ही नाही का 100 रुपयाचं तेल टाकलं गाडीमध्ये, गाडीचं इंजिन गरम झालं 40 रुपयाचं आणि चाक पळालं 60चं. हे कळतंय का? मग गाडीचं इंजिन गरम करायला तुम्ही तेल टाकलं होतं का? हा नाही. इंजिन गरम झालं आणि थंड झालं, आपल्याला काय संबंध आहे? आपल्याला गाडी जास्त पळायला पाहिजे ना, वर्क डन जास्त पाहिजे होतं. पण इंजिन काय म्हणते, सिस्टीम काय म्हणत्या? मी एनर्जी खाल्ल्याशिवाय, एनर्जी कंझ्युम केल्याशिवाय वर्क डन करणार नाही. मला काहीतरी पाहिजे, मग मी वर्क डन करणार. मग हे जे मॅथमॅटिकल इक्वेशन आहे ना, हे मॅथमॅटिकल इक्वेशन हे असं पण लिहू शकतोय किंवा असं लिहू शकतोय, क्यू इज इक्वल्स टू डेल्टा यू. आता बघा हे प्लस पी डेल्टा व्ही म्हणजे कोण रे? मायनस डब्ल्यू नाही का, फॉर्म्युला नाही का? डब्ल्यू इज इक्वल्स टू मायनस पी डेल्टा व्ही फॉर्म्युला आहे बघा, नाही का? मग पी डेल्टा व्ही म्हणजे मायनस डब्ल्यू. हा इथं दिलं तर सांगता की नाही? होय ना बोला. इथं प्लस देण्यापेक्षा मायनस डब्ल्यू असेल तरी चालते. दोन्ही फॉर्म्युले सेम आहेत. तुम्हाला जे दोन फॉर्म्युले समोर दिसत आहेत हे फॉर्म्युले कोणाचे आहेत? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सची फॉर्म्युला आहे. कळलं? आता हे फॉर्म्युला 4 प्रोसेस साठी कसा असतो? तर पहिली प्रोसेस समजा मी असं म्हटलं आयसोथर्मल. आयसोथर्मल साठी काय असतो? डेल्टा टी काय असतो रे? 0. डेल्टा यू काय असतो? डेल्टा यू काय असतो? 0. आपला फॉर्म्युला काय सांगा बरं? क्यू इज इक्वल्स टू बोला डेल्टा यू मायनस डब्ल्यू. मायनस डब्ल्यू म्हणजे क्यू इज इक्वल्स टू काय आला मग? 0 मायनस डब्ल्यू म्हणजे काय आला? क्यू इज इक्वल्स टू डब्ल्यू आला. समजते का? मायनस डब्ल्यू. याचा अर्थ या सिस्टीमनं कोणताही एनर्जीचा गफला केला नाही. एनर्जी स्वतःहून कुठली घेतलेली नाही. बिना एनर्जी घेता त्या सगळं वर्क डन कन्वर्ट करून टाकला. सगळ्या वर्क मध्ये कन्वर्ट झाली एनर्जी. बघा जेवढी एनर्जी तुम्ही दिली तेवढी वर्क मध्ये कन्वर्ट झाली. गफला केला का? नाही. पण हे प्रॅक्टिकली शक्य नाहीये. कोणतंच इंजिन, कोणतंच मशीन गरम झाल्याशिवाय वर्क डन करत नाही. कळते का? गाडी बघा, गाडीचं इंजिन गरम होते की नाही? होय नाही. मग ते गरम न होता रूम टेम्परेचरलाच वर्क डन करणार नाही. सिस्टीम काय म्हणत्या? मला काहीतरी पाहिजे. इथं काय? त्यानं काहीच घेतलं नाही. ना नफा ना तोटा, डायरेक्ट वर्क डन. आयसो थर्मल. दुसरं आहे ते आयसोबेरिक मध्ये पी इज इक्वल्स टू कसा असतो? कॉन्स्टंट. डेल पी कसा असतो? 0. पण आपल्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही मला सांगा क्यू इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. ह्याच्यामध्ये कुठं तुम्हाला डेल्टा पी दिसतो का रे? डेल्टा पी नाहीये. डेल्टा पीच नाही म्हटल्यानंतर मग ह्याचा उपयोग काहीच होतच नाही. याचा अर्थ हायसच ठेवायचं. त्याच्यामध्ये काही चेंजेस होणार नाही. हायस राहणार. म्हणजे काय करणार ती सिस्टीम? जेवढी तुम्ही हीट द्याल त्यात थोडी हीट इंटरनल एनर्जी मध्ये कन्वर्ट करेल, गफला करेल एनर्जीचा, आणि काही हीटचं काय करेल? वर्क मध्ये कन्वर्ट करेल. आयसोबेरिक झाला. पुढचा आयसोकोरिक मध्ये काय असते? डेल्टा व्ही कसा असतो? 0. डेल्टा व्ही 0 म्हणजे आपला फॉर्म्युला काय? क्यू इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. आणि डेल्टा व्ही काय आला? 0 ने पी ला मल्टिप्लाय केलं काय झालं? 0. मग क्यू इज इक्वल्स टू काय आला? डेल्टा यू. म्हणजे जेवढी हीट द्याल का नाही सगळ्या एनर्जीचा गफला झाला बघा. वर्क डन 0. कळलं का? म्हणजे एवढे पैसे घालायचे पोरांना आणि वर्क डन 0. असं असेल तर हे आयसोकोरिक. आणि पुढची आहे ती ऍडिबॅटिक. कुठला?
ॲडियाबॅटिक मध्ये क्यू इज इक्वल्स टू काय असतो 0. मग क्यू इज इक्वल्स टू डेल्टा यू मायनस डब्ल्यू. आता क्यू 0 आहे म्हणजे काय होणार डेल्टा यू इज इक्वल्स टू डब्ल्यू. म्हणजे हीट न देता वर्क डन होते. हीट बिना देता वर्क डन कसं झालं बॉम्ब फोडला. आता बॉम्ब फोडल्यानंतर तुम्ही कधी असं केलंय का असं बॉम्ब लावला आणि वर डबा ठेवलाय तर डबा ठेवला डबा वर गेला म्हणजे वर्क डन झालं का नाही. तुम्ही पाठवला का वर्क त्याला नाही कुणी पाठवला सिस्टीमनं स्वतःची एनर्जी वापरली आणि त्या डब्याला वर पाठवलं वर्क डन झालं. हा होय का नाही कळलं का नाही समजलं ना. म्हणजे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचे हे 4 पॉइंट आहेत हे कळलं. नेक्स्ट पुढचा पॉइंट आहे तो एन्थाल्पी. एन्थाल्पी कोणत्या लेटरनं शो करतो आपण आवाज एन्थाल्पी डेफिनेशन काय एन्थाल्पी इज द सम ऑफ एन्थाल्पी इज द सम ऑफ बोला इंटर एनर्जी अँड पीव्ही टाइप ऑफ एनर्जी. आणि हे बघा एन्थाल्पी म्हणजेच एक प्रकारची एनर्जीच आहे म्हणजे सम आहे बेरीज आहे. कोणाची बेरीज आहे इंटरनल एनर्जी अँड पीव्ही टाइप ऑफ एनर्जी. म्हणजे आपण असं पण लिहितो डेल्टा एच इज इक्वल्स टू चेंज इन एन्थाल्पी काढायचं असेल तर डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही हा पण फॉर्म्युला आपला तयार होतो. हे कळते होय ना बोला. याच्यामध्ये अजून एक फॉर्म्युला तयार होतो. कोणता फॉर्म्युला तयार होतो डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस आता पी डेल्टा व्ही. तुम्हाला हे माहिती आहे का पीव्ही इज इक्वल्स टू एनआरटी इक्वेशन माहिती आहे की नाही. तसं पी डेल्टा व्हीच्या बदल्यात पी डेल्टा व्हीच्या बदल्यात आपण डेल्टा एनआरटी घेऊ शकतो. काय घेऊ शकतो कारण अवोगाड्रोज लॉ काय सांगतोय व्हॉल्यूम आणि नंबर ऑफ मोल्स एकमेकांना डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. मग पी डेल्टा व्हीच्या बदल्यात काय घेऊ शकतोय डेल्टा एनआरटी. हे असं पण होऊ शकतं कळतंय होय ना बोला येस नो. तर हे फॉर्म्युला आपल्याला लागणार आहे प्रॉब्लेमसाठी. हे कळतं इथेपर्यंत येस नो. आता इथं अनेक डेफिनेशन्स आहेत एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन परत बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी एन्थाल्पी ऑफ फ्युजन एन्थाल्पी ऑफ वेपोरायझेशन एन्थाल्पी ऑफ कंबशन. त्याच्यामध्ये काय काय शिकायचं सांगतो. समजा पाणी आता लिक्विड स्टेटमध्ये तुम्हाला गॅस स्टेटमध्ये पाठवायचं आहे तर त्या पाण्याला काय करावं लागेल हीट द्यावं लागेल. हीट दिल्यानंतर ते पाणी उकळलं की काय होणार वेपोराइज झालं. ते 1 मोल पाणी उकळवण्यासाठी किती एनर्जी लागली किती एन्थाल्पी चेंज असेल तर तो आपण दाखवतो डेल्टा एच वेपोरायझेशन. कळतंय का. मग जसं मी वेपोरायझेशन बोललो तसंच बाकीच्या प्रोसेस आहेत. बाकीच्या प्रोसेस कोणत्या कोणत्या सांगतो. पहिली प्रोसेस आहे तुम्हाला दिल्या एन्थाल्पी ऑफ फ्युजन आहे. फ्युजन म्हणजे काय वितळणे मेल्ट होणे. एन्थाल्पी ऑफ फ्रीजिंग आहे फ्रीज करायला. एन्थाल्पी ऑफ वेपोरायझेशन एन्थाल्पी ऑफ कंडेन्सेशन एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन एन्थाल्पी ऑफ आयनायझेशन एन्थाल्पी ऑफ इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन एन्थाल्पी ऑफ सोल्युशन क्रिस्टलाइन एन्थाल्पी एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन. ह्या सगळ्या एन्थाल्पी म्हणजे ती प्रोसेस करत असताना जी एनर्जी कमी जास्त होईल जी एनर्जी चेंज होईल तो एन्थाल्पी फॉर्मॅटमध्ये आपण मोजतो. कळते काय. पुढचा पॉइंट आहे तो स्टँडर्ड हा शब्द कधी वापरायचा माहिती आहे का. सगळ्याच मटेरियल तुम्ही जे घेणार आहे जो सबस्टन्स घेणार आहे तो स्टँडर्ड स्टेट मध्ये असायला पाहिजे. स्टँडर्ड स्टेट मध्ये असणं म्हणजे काय टेम्परेचर 298 पाहिजे कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार पाहिजे आणि प्रेशर 1 ऍटमॉस्फिअर पाहिजे. अशा कंडिशन्सना जो कंपाऊंड असेल त्या कंपाऊंड मध्ये स्टँडर्ड स्टेट काय म्हणतो आपण स्टँडर्ड स्टेट. ठीक आहे. त्यानंतर आहे सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स हा एंट्रॉपीशी रिलेटेड आहे. एंट्रॉपी. आता एंट्रॉपी काय ते समजायला पाहिजे तुम्हाला. एंट्रॉपी कोणत्या लेटर दाखवतोय आपण आवाज यस दाखवतो. आता एंट्रॉपी म्हणजे काय पहिला समजून घ्या. एंट्रॉपी म्हणजे काय तर इरेग्युलरिटी. एंट्रॉपी म्हणजेच काय डिसऑर्डर्ड स्टेट अस्ताव्यस्तपणा. मग बघा समजा हे मोलिक्युल्स आता सॉलिड स्टेट मध्ये आहेत. कुठला स्टेट आहे आवाज सॉलिड. त्याला हीट दिली गरम केल्यानंतर ते कुठल्या स्टेट मध्ये जातात लिक्विड. मग हे मोलिक्युल एकमेकांपासून कसे झाले जरा लांब गेले. परत त्याला अजून हीट दिली ते कुठल्या स्टेट मध्ये गेले अजून कुठे गेले. जेवढे मोलिक्युलचा रॅन्डमनेस वाढेल जेवढ्या मोलिक्युलचा डिसऑर्डर्ड स्टेट वाढेल तेवढी एंट्रॉपी वाढली असं समजायचं. एंट्रॉपी म्हणजे मोलिक्युलची डिसऑर्डर्ड स्टेट रॅन्डमनेस म्हणजे एंट्रॉपी.
कळते एंट्रॉपी काय होय नाही. आता सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स काय सांगतोय तर फ्री एनर्जी ही संपत चालली, कमी होत चालली आणि एंट्रॉपी वाढत चालली. आता एंट्रॉपी वाढत चालली म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंग, जे आता पृथ्वी गरम व्हायला लागली की नाही ते म्हणजेच काय एंट्रॉपीचा परिणाम. एंट्रॉपी वाढत चालली. आपण बघा पेट्रोल जळतंय, डिझेल जळतंय, इंजिन गरम होते. इंजिन गरम झाल्यानंतर परत हळू थंड होते की काही वेळानंतर ती हीट गेली कुठं, सराउंडिंगला गेली. सराउंडिंगला गेली तर वातावरणाचं टेम्परेचर काय झालं, मॉलिक्युलचा रॅन्डमनेस काय झाला, एंट्रॉपी काय झाली वाढली. एंट्रॉपी कळते बरं. चेंज इन एंट्रॉपी म्हटलं तर कशात दाखवायचं असते डेल्टा एस दाखवतो आपण. कळते का माहिती बोला. हा त्याची फॉर्म्युला आपण प्रॉब्लेमच्या वेळेला बघूया पुढं. आणि एक पुढचा पॉईंट होतो गिव्ह द फ्री एनर्जी. कुठला गिव्ह फ्री एनर्जी कोणत्या लेटर दाखवतो आपण ते जी. आणि चेंज इन गिव्ह फ्री एनर्जी आपण डेल जी दाखवतो. कशा दाखवतो डेल जी. गिव्ह द फ्री एनर्जी म्हणजे काय की अमाऊंट ऑफ एनर्जी कन्वर्टेड इनटू वर्क. जी एनर्जी वर्क मध्ये कन्वर्ट होते त्याला म्हणायचं गिव्ह द फ्री एनर्जी. गिव्ह फ्री एनर्जी. आता गिव्ह द फ्री एनर्जी ही म्हणजे एनर्जी किती आहे हे महत्वाचं नाही, पण त्या एनर्जी पैकी किती वर्क डन मध्ये कन्वर्ट होते हे महत्वाचं आहे. असं असेल तर त्याला म्हणायचं गिव्ह द फ्री एनर्जी. कळते गिव्ह फ्री एनर्जी काय हेच नो. हा त्याचे फॉर्म्युला पुढे आपण नंतर बघूया. नेक्स्ट थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम वगैरे आहे. ठीक आहे. आता जे आणि एक हेच लॉ एक राहिला आपला बॉन्ड एन्थाल्पी. हेच लॉ एक सांगतो मी तुम्हाला आता इथं थोडक्यात सांगतो 2 मिनिटात. समजा ए पासून बी पर्यंत जायचंय, बी पासून सी पर्यंत जायचंय आणि डायरेक्ट सी पर्यंत जाणं. बघा हा पहिला पाथ आहे, हा दुसरा पाथ आहे आणि हा तिसरा पाथ आहे. ए पासून बी पर्यंत जावा, बी पासून परत सी पर्यंत जावा किंवा डायरेक्ट ए पासून सी पर्यंत जावा. एन्थाल्पी चेंज सेमच असतो, सेमच एनर्जी लागते. म्हणजे कसं सांगलीतून पुण्यात जाऊन थांबायचं, पुण्यातनं परत मुंबईला जायचं. पेट्रोल समजा 20 लिटर लागलं आणि डायरेक्ट मुंबईला जरी गेलं तर 20 लिटर लागणार, कमी जास्त होणार नाही. स्टॉप घेऊन गेलं काय आणि डायरेक्ट गेलं काय फरक पडत नाही. मग हेच लॉ काय सांगतोय द एन्थाल्पी चेंज इज अ सेम ड्युरिंग अ केमिकल रिएक्शन. द केमिकल रिएक्शन डन इन वन स्टेप और सिरीज ऑफ स्टेप. एखादी केमिकल रिएक्शन एका स्टेप मध्ये झाली काय आणि सिरीज ऑफ स्टेप मध्ये झाली काय एन्थाल्पी चेंज कसं असतं सेम असतं. फॉर एक्झाम्पल सी प्लस हा फोटो गिव्ज CO तयार झाला, कार्बन मोनॉक्साईड ही एक स्टेप झाली. परत हा फोटो गिव्ज CO2 ही दुसरी स्टेप झाली. मग यावेळेचा एन्थाल्पी चेंज डेल्टा H1 म्हणूया, यावेळेचा एन्थाल्पी चेंज डेल्टा H2 म्हणूया. आणि C प्लस O2 गिव्ज डायरेक्ट CO2. CO तयार झाला नाही, डायरेक्ट CO2 तयार झाला आणि यावेळेच्या एन्थाल्पी चेंजला काय म्हणजे आपण डेल्टा H3. मग हा फॉर्म्युला कसा तयार होईल डेल्टा H3 इज इक्वल्स टू डेल्टा H1 प्लस डेल्टा H2. या दोघांची सम म्हणजे एवढी असणार. याची प्रॉब्लेम असणार आहेत आपल्याला. म्हणजे इथं कसं हा डेल्टा H1 आहे म्हणा, हा डेल्टा H2 आणि हा डेल्टा H3 म्हणा. म्हणजे हा एन्थाल्पी चेंज ह्या दोघांची बेरज एवढा असेल. हा म्हणजे हेच लॉ आहे, एकदम सोपं आहे. काल हेच लॉ काय होय ना हेच नो. ठीक आहे. आता जे प्रॉब्लेम फॉर्म्युले राहिलेत ते फॉर्म्युले आपल्या MCQs मध्ये सॉल्व्ह होतील, कळतील आपल्याला. इथपर्यंत समजते होय ना बोला. मी एकदम फास्ट मध्ये सांगितले, एकदम डिटेल मध्ये सांगायला आता एवढा वेळ नाहीये, पण एवढं तरी कळालं सगळ्यांना.